या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदासाठी बार्शीचे दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष पदासाठी उत्तर सोलापूर तालुक्याचे इंद्रजित पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यानं या निवडी अविरोध झाल्या. जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, गटनेत्या रश्मी बागल, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, पृथ्वीराज माने, नेताजी खंडागळे यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष पदासाठी इंद्रजित पवार यांचे उमेदवारी अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष देशमुख यांच्याकडे दाखल करण्यात आले. सर्टिफिकेट द्या पहिला. दीपक मोबाईल 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 अरे यार मला बरोबर आहे. तू अध्यक्षांची दुसरी कॉपी अध्यक्ष इकडे सर्वसाधारण प्रसिद्ध होईल. सर तुमचं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा. दरम्यान जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी माहिती देताना सांगितलं की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड ही प्रत्येकी 1.25 वर्ष आहे. त्यानंतर इतर सदस्यांना संधी मिळेल आणि सर्व सदस्यांनी हे मान्य केले असं ते म्हणाले. त्या आमच्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नेते मंडळी त्या सगळ्याच्या बैठकीतून आम्हाला वरून एक लिफाफा आला. तो लिफाफा आज आम्ही 10:30 वाजता बालाजी सरोवर या ठिकाणी सर्व जे आमचे 38 सदस्य आहेत त्या सर्वांच्या समक्ष तो लिफाफा फोडलेला आहे. त्या माध्यमातून आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून या जिल्हा परिषदचे भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष म्हणून फॉर्म भरण्यासाठी वैद्य हे आपले बार्शीचे त्याच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. आणि दुसरे उत्तर सोलापूरचे इंद्रजित पवार यांचा लिफाफ्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून नाव निघालं. त्यांचा मी आता फॉर्म भरलेला आहे. साधारण 2ची वेळ आहे. 2 वाजता रीतसर या दोघांची घोषणा होईल अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. आणि तुम्ही जे आत्तापर्यंत प्रचंडाची वाट बघत होता त्याचा आम्ही आता या घोषणेतून शेवट केलेला आहे. तुमच्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं सर्व नेते मंडळीच्या वतीनं आम्ही आभार मानतो. नाना किती वर्षासाठी नाना मार्गावरती आहे. कोणीही आपल्या विरोधात फॉर्म विरोधात भरला का नाही याच्यापेक्षा आम्ही आमचे 38 सदस्य आणि आम्ही आमची दोघांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. बाकी आता काय होईल 2 वाजता कळेल. किती वाजता म्हणजे किती वर्षासाठी ठरले? किती वर्षासाठी ठरले ते? साधारण 1.25 वर्षाचा कालावधी या दोघांसाठी असेल. या सर्वांच्या
इच्छेप्रमाणे सर्वांच्या चर्चेप्रमाणे हा भारतीय जनता पार्टी जिल्ह्याने निर्णय घेतलेला. आता फॉर्मल 2 वाजता भरला आहे. मला बाईक आता दोन्ही उमेदवारांची फॉर्म या ठिकाणी भरलेली आहे. ते नवीन आहे जरा. जोरात अध्यक्ष असताना जास्त जोरात बोलता येत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय सांगाल? अध्यक्षांनी जे सांगितलं तेच मी रिपीट करतो. निवड 2 वाजल्यानंतर होणार आहे. 2 वाजल्यानंतर आपल्याला सगळ्यांना आपल्या पद्धतीची बाईट दिली जाईल. धन्यवाद.